नमस्कार. मी डॉक्टर विनिता कुलकर्णी. आज मी सादर करणारे एक नवीन विचार. ज्योती रानडे लिखित बडी बेंच. माझ्या घराच्या जवळ 1ली ते 5वी एक शाळा आहे. त्या शाळेला एक सुंदर पटांगण आहे. आम्ही कधीकधी त्या पटांगणात चालायला जातो. तिथे निरागसतेच्या लहरींमुळे म्हणा किंवा काय, गेल्यावर एकदम छान प्रसन्न वाटतं. त्या दिवशी चालता चालता अचानक माझी नजर एका बेंचकडे गेली आणि त्यावर लिहिलेलं वाचून तर माझी पावलं थबकली. बडी बेंच असं त्यावर लिहिलं होतं आणि त्याच्याखाली अजून 2 ओळी लिहिल्या होत्या. हे काय असं म्हणून मी विचारत असतानाच जवळून एक 9 वर्षाची चिमुरडी केसांचं पोनीटेल उडवत उडवत चालली होती. तिला मी थांबवलं. म्हटलं, "अगं बाळा, हा बेंच नवीन आहे का गं इकडे?" तशी ती मला म्हणाली, "नाही हो, इकडे पाठीमागे होता हा बेंच. फक्त आता जरा पुढे आणला एवढंच." मला ना खूप गंमत वाटली. मी म्हटलं, "बडी म्हणजे मित्र ना गं, मग बडी बेंच म्हणजे काय?" माझा असा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, "अहो, ह्या बडी बेंचवर आम्ही किंवा आमच्यापैकी कोणीही मधल्या सुट्टीमध्ये ज्याला एकटं वाटतंय, रडू येतंय, राग आलाय, कोणी खेळायला घेत नाहीये, असे आमच्यापैकी कोणीतरी येतो आणि त्या बेंचवर बसतो. मग कोणीतरी आम्हाला बघतं आणि मग आमच्याबरोबर येतात, आम्हाला हसवतात, खेळवतात, खेळायला घेतात आणि आमच्याशी दोस्ती करतात. म्हणून आहे हा बडी बेंच." अगो बाई, कमालच आहे. असं पण काही होतं का? आणि काय गं, कोणी आलंच नाही तर? माझ्यातल्या अनुभवांमुळे पटकन हा प्रश्न विचारला गेला. त्यावर ती म्हणाली, "नाही हो, असं होतच नाही मुळी. कोणी ना कोणीतरी येतंच आणि आपली समजूत घालून आपल्याला खेळायला आणि मैत्री करायला घेऊन जातंच." किती निरागस आहे ना लहान मुलांचा भाव. त्यांना पण किती त्यांची ओझी असतात. राग येणं, चिडणं या अगदी नैसर्गिक भावना असतात. त्यांच्या त्यांच्या वयातली ओझी त्यांच्यावर काही कमी आहेत का? आईबाबांचं ओरडणं असेल, मैत्रिणींनी टोमणे मारणं असेल, खेळायला न घेणं असेल, अशा आणि अशा कित्येक गोष्टी असतात की त्या बालमनांवर त्याचा परिणाम होत असतो किंवा त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटू शकत असेल. पण ह्याच्यावरचा हा उपाय मला एकदम शाळेचं खूपच कौतुक वाटलं या बडी बेंचच्या कल्पनेचं. आणि सहज नकळत माझ्या तोंडून प्रश्न निघून गेला, "काय गं, तू कधी बसली आहेस का ह्या बडी बेंचवर?" आणि तिनेही तितक्याच निरागसतेप्रमाणे सांगितलं, "हो, मी नवीन आले तेव्हा अगदी बसले होते आणि त्यामुळे मला किती मित्रमैत्रिणी मिळाले." तिचे हे विचार ऐकत ऐकत मी मार्गस्थ झाले. मनात एक विचार येत होता, बेंच बडी ही संकल्पना फक्त शाळेतच का? आपल्या प्रत्येक जागेवर असायला हवी. मग ते नाटकगृह असेल, सिनेमागृह असेल, डॉक्टरांचा दवाखाना असेल, वकिलांची जागा असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी आपण असे बेंच बडी उभे करू शकतो. माणसांच्या मनातील दबलेल्या भावना बाहेर आल्या तर माणसांचं आयुष्य चांगलं होईल नाही का, सुधारेल नाही का? आणि तितक्याच मन मोकळं करायला एक कोणीतरी चांगला कान देऊन ऐकणारा लागतोच. आणि त्यात जर तो त्रयस्थ असेल तर तुम्ही अगदी मन मोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकता. मनात विचार आला की आपल्यासारखे सिमिलर सारख्या आवाजाचे किंवा समभावनांचे 4 पावसाळे जास्त किंवा कमी बघितलेली एक विचारांची माणसं जर अशी या बेंच बडीवर एकत्र आली तर नक्कीच मैत्रीचा एक नवीन रेशम धागा ते तयार करू शकतात आणि आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलून आपलं आयुष्य सुखमय करू शकतात. आणि तेव्हाच मला त्या बेंचवर लिहिलेल्या पुढच्या 2 लाईनी आठवल्या. "चल बसू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न. उदात्त करा भावनांनी, होऊ या र सखी मित्र एकमेकांचे."